प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, भारताच्या गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली अचूक माहिती आणि सैन्य दलांच्या कामगिरीमुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे। बीएसएफच्या शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये ते आज बोलत होते। आपला देश अनेक दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करत आहे। अनेक घटना या काळात घडल्या, मात्र त्याला कधीही सडेतोड प्रत्युत्तर दिलं गेलं नाही। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचं काम केलं, असंही ते म्हणाले। दुनिया भर में कई जगह पे आतंकी हमलों का जवाब दिया गया है, परंतु भारत ने जो जवाब दिया है वो एक प्रकार से अलग है। जब पहलगांव पर हमला हुआ उसके बाद हमने 8 तारीख को ऑपरेशन सिंदूर लॉन्च किया। कुछ ही मिनटों के ऑपरेशन में हमने 9 आतंकी अड्डों को समाप्त कर दिया, जिसमें से 2 उनके हेडक्वार्टर थे। मगर उसमें बारीकी से समझने की यह बात है कि ना हमने पाकिस्तान के सेना के इंस्टॉलेशन को कभी तबाह किया, ना कभी एयरबेस को तबाह किया। हमने सिर्फ और सिर्फ आतंकी अड्डों को ध्वस्त करने का काम किया, जिन्होंने हमारी धरती पर गुनाह किया था। आपल्या सैन्य दलाच्या पराक्रमाचं आणि संयमाचं जगभरात कौतुक होत आहे, असं ते म्हणाले। यावेळेस त्यांनी बीएसएफ म्हणजे सीमा सुरक्षा दलानं भारताच्या सीमा संरक्षणासह निवडणुका, कोरोना संकट, दहशतवाद आणि नक्षलवाद विरोधी आघाड्यांवर केलेल्या योगदानाचं विशेष कौतुक केलं। परराष्ट्र